महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या छोट्या गावात एका दिवशी एक अद्भुत संत प्रकट झाले. कोणालाही त्यांचा पूर्व इतिहास माहीत नव्हता. फाटके कपडे, अंगावर मळ, हातात चिलम आणि मुखावर गूढ शांतता हेच त्यांचे रूप. लोक त्यांना वेडसर समजत, पण काळानुसार त्यांच्या रूपामागे दडलेली महान शक्ती सर्वांना जाणवू लागली. हे संत म्हणजे श्री गजानन महाराज. महाराज कधी स्मशानात राहत, कधी मंदिरात, तर कधी गावाच्या रस्त्यांवर. त्यांना मान अपमान, सुख दुःख याची पर्वा नव्हती. त्यांच्या प्रत्येक कृतीतून एकच संदेश मिळायचा, सबुरी आणि श्रद्धा. ते फारसे उपदेश देत नसत, पण त्यांच्या वागणुकीतूनच जीवनाचे गूढ शिकवत. शेगावमध्ये एक माणूस दारूच्या व्यसनाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. तो महाराजांकडे आला असता महाराजांनी फक्त आजपासून सोड असे म्हटले, आणि त्या दिवसापासून त्याचे जीवन पूर्णपणे बदलले. रोगमुक्ती. डॉक्टरांनी हात टेकलेल्या एका गंभीर आजारी व्यक्तीला महाराजांनी भस्म लावले आणि रामनाम घ्यायला सांगितले, ज्यामुळे ती व्यक्ती पूर्णपणे बरी झाली. दुष्काळातून मुक्ती. भीषण दुष्काळात लोकांनी महाराजांकडे धाव घेतली असता त्यांनी रामावर भार ठेवा असे सांगितले, आणि काही दिवसांतच जोरदार पाऊस पडला. अहंकाराचा नाश. एका गर्विष्ठ विद्वानाचा अहंकार महाराजांनी केवळ एका शांत हास्याने दूर केला, ज्यामुळे तो नतमस्तक झाला. महाराज नेहमी सांगायचे, मी काही करत नाही, सर्व राम करतो. 1910 साली श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली, पण आजही शेगावमध्ये जाणारा प्रत्येक भक्त त्यांच्या कृपेचा अनुभव घेतो. आजही भक्त श्रद्धेने म्हणतात, गण गण गणात होते.